हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी केमिस्ट्रीमध्ये. आज आपण बघणार आहोत 12वीच्या नवीन सिलेबसमध्ये आलेला चॅप्टर नंबर 2 सोल्युशन्स. चॅप्टर नंबर 2 आपण ऑलरेडी स्टार्ट केला होता. या चॅप्टरमध्ये ऑलरेडी आपण 2 पार्ट बघितलेत. सो आपला जो चॅप्टरचा पुढचा पार्ट आहे दॅट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, तो पार्ट आपण आज बघणार आहोत. सो कॉलिगेटिव्ह पार्ट बघत असताना चला तर आपण कॉलिगेटिव्ह पार्टमध्ये कुठले टाइप्स येतात, कोणकोणते टाइप्स येतात ते आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ अ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स. पहिल्यांदा आपण याचं मीनिंग समजून घेऊ आपल्या टॉपिकचं की याला म्हणायचं काय आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काय असतात ते क्लिअर करून घेऊ. Colligative properties means what? These are the properties which depend upon the number of solute particle which is present in the solution. For example, मी एखादं सोल्युशन घेतोय ज्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहे. तर सोल्यूटच्या क्वांटिटीवरती डिपेंड करणारी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला म्हणणार मी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. समजा एक जनरल भाषेमध्ये तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण एक ग्लासभर पाणी घेतलंय आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकलंय. 1 चमचाभर मीठ टाकल्यानंतर ते पाणी थोडंसं खारचट होईल, है की नाही, सॉल्टी होईल. बघा, मी परत 1 चमचाभर मीठ टाकलं, त्यानंतर त्याचा खारचटपणा अजून वाढला. अजून 1 चमचाभर मीठ टाकलं, त्यानंतर अजून खारचटपणा वाढला. सो तो जो सॉल्टीनेस होता, खारचटपणा होता, तो सोल्यूटमुळे वाढत होता. मग आपण असं म्हणू शकतो की तो सॉल्टीनेस आहे तो सोल्यूटवरती डिपेंड करत होता. दॅट इज सॉल्ट. त्या सोल्युशनमध्ये सॉल्ट काय होता, आपला सोल्यूट होता, है की नाही. मग त्या सोल्यूटच्या क्वांटिटीवरती डिपेंड करणारी ही जी प्रॉपर्टी होती खारचटपणा, दॅट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आपण तिला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणू शकतो इन जनरलमध्ये. ओके, इट्स नॉट अ एक्झाम्पल ऑफ युअर बोर्ड सिलेबस. हे बोर्ड सिलेबसचं एक्झाम्पल नाही. ओके, सो आपण एक जनरल समजण्यासाठी दिलेलं एक्झाम्पल होतं ते. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय की सोल्युशनमध्ये सोल्यूटचे पार्टिकल किती आहेत यावरती जी प्रॉपर्टी डिपेंड करते त्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. अँड वन थिंग इज ऑलवेज रिमेंबर, हा एमसीक्यू येतो हा पेपरला मित्रांनो, लक्ष द्या इकडे, की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, नॉट ऑन द नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल. सोल्यूट पार्टिकलचं नेचर कसं आहे यावरती त्या डिपेंड करत नाही. दिस प्रॉपर्टीज आर ओनली डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, ओनली द सोल्यूट पार्टिकल्स. त्यांची क्वांटिटी किती आहे यावरती डिपेंड करणारी प्रॉपर्टी म्हणजे काय तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सोल्यूट पार्टिकलच्या नेचरशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये, ऑलवेज रिमेंबर. सो चला तर आता 1 बाय 1 आपण एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी समजून घेऊ. सो अवर फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता वन थिंग ऑलवेज रिमेंबर, आपण कुठली प्रॉपर्टी बघतोय, वेपर प्रेशर. ओके, दिस इज अवर प्रॉपर्टी. बट दिस वेपर प्रेशर गोज ऑन लोअरिंग. लोअरिंग म्हणजे काय तर कमी होणे. हे वेपर प्रेशर कमी होत आहे. सो वेपर प्रेशरमध्ये चेंज झाला, दिस इज ड्यू टू द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, हेन्स इट इज कॉल्ड एन अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो वेपर प्रेशरमध्ये चेंज होतोय म्हणजे वेपर प्रेशर कमी होणार आहे. सो दॅट इज कॉल्ड एन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय, लक्ष द्या इकडे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ऑलवेज रिमेंबर, पेपरला असं ऑप्शन एमसीक्यू असा येतो सुद्धा, कॉलिगेटिव्ह विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी और विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो खालीलपैकी कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किंवा नाही. रिमेंबर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, फक्त वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. सो ऑप्शन केअरफुली रीड करायची. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असं पूर्ण सेंटेन्स आली, दॅट इज पूर्ण वर्डिंग आली इथे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, देन इट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. नॉट ओनली वेपर प्रेशर इज नॉट अन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. वेपर प्रेशर कमी होणे ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, फक्त वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे. So lowering of vapor pressure is a colligative property. The first colligative property, it is denoted by a delta P. हे आपण कशाने दाखवतो, डेल्टा पी ने. सो हा डेल्टा पी कुठून आला आता ते तुम्हाला क्लिअर करून देतो. आणि व्हॉट इज मीन बाय लोअरिंग. लोअरिंग होतं म्हणजे काय होतं, कमी कशी होते. सो फॉर एन एक्झाम्पल वी टेकन 2 बिकर्स. चला आपण 2 बिकर घेऊया. ओके, चला मी ए नाव देऊया याला आणि याला नाव देऊया आपण बी. हा बिकर आहे. आपल्याकडे 2 बिकर आहे. सो ए या बिकरमध्ये मी काय घेतलंय बघा, एक प्युअर होलाटाईल सॉल्व्हंट घेतलाय. होलाटाईल सॉल्व्हंटचा मिनिंग सांगतो तुम्हाला. होलाटाईलचा मिनिंग असा होतो की दीज आर दी कंपाऊंड्स, असे सबस्टन्स असतात किंवा असे कंपाऊंड्स असतात की जे रूम टेम्परेचरला इझिली गॅसियस फॉर्ममध्ये जातात. कुठे जातात, इझिली गॅसियस फॉर्मला, रूम टेम्परेचरला
ओके, फॉर एक्झाम्पल केरोसिन आहे. केरोसिन बघा रूममध्ये कुठेही पडलं असेल तर ते इझिली होलाटाईल. पेट्रोल आहे इझिली होलाटाईल. रूम टेम्परेचरला गॅसेस फॉर्मला जातात त्यांना आपण होलाटाईल म्हणतो, आणि जे रूम टेम्परेचरला गॅसेस फॉर्मला जात नाहीत त्यांना आपण होलाटाईल म्हणत नाही. तीज आर दी नॉन होलाटाईल. ओके, सो आपला जो फर्स्ट कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये मी प्युअर होलाटाईल सॉल्वंट घेतला आहे. प्युअर होलाटाईल सॉल्वंट. या प्युअर होलाटाईल सॉल्वंटने काय केले, त्याचे वेपर्स क्रिएट केले, आणि या वेपर्सने या सोल्युशनवरती काहीतरी प्रेशर क्रिएट केलं. दॅट प्रेशर इज कॉल्ड ना वेपर प्रेशर ऑफ दॅट सॉल्वंट. त्या सॉल्वंटचं ते काय झालं, वेपर प्रेशर. आता बघा इथे या सोल्युशनमध्ये किंवा सॉरी या कंटेनरमध्ये एकच कॉम्पोनंट आहे, दॅट इज नथिंग बट अ सॉल्वंट. फक्त एक आणि एकच कॉम्पोनंट आहे, फक्त सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये. मग हा झाला प्युअर, कारण की त्याच्यासोबत दुसरी कुठलीही क्वांटिटी आहे, दॅट इज कॉल्ड एन प्युअर. म्हणून आपण याला म्हटलं प्युअर होलाटाईल सॉल्वंट. ओके, सो याचा जो काही वेपर प्रेशर असेल आपण तो डिनोट केला P1 नॉटने. ओके, सो P1 नॉट काय इंडिकेट करतो आपल्याला, तो नॉट नथिंग बट अ प्युअर. हा जो 0 दिसतोय तुम्हाला नॉट, दॅट इज इंडिकेटिंग असं ना प्युअर. प्युअरचं इंडिकेशन आहे ते. मग हा प्युअर होलाटाईल सॉल्वंट घेतला. आता मी काय केलं की सेकंड बीकरमध्ये काय केलं की हा या सॉल्वंटची थोडीफार क्वांटिटी घेतली आणि त्यामध्ये नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड केला. म्हणजे काय केलं बघा, यात सॉल्वंट पण आहे आणि सोल्यूट पण आहे, पण सोल्यूट कसा आहे रे, नॉन होलाटाईल आहे. म्हणजे नॉन होलाटाईल म्हणजे तो वेपर फॉर्म करणार नाही. मग आता बघा या बीकरमध्ये तुम्हाला बघायला मिळतंय, या बीकरमध्ये हे जे सर्कल केलेले पार्टिकल्स आहेत मित्रांनो, आता हे पूर्ण सोल्युशनमध्ये असेल, फक्त आपल्याला सरफेसची गरज आहे म्हणून मी सरफेस दाखवलाय तिथे. ओके, सो दीज सर्कल पार्टेड आर नॉन होलाटाईल सोल्यूट. हे काय असतील आपले नॉन होलाटाईल सोल्यूट असतील, आणि बाकीचा हा जो डॉटेड पार्ट आहे दॅट इज अ सॉल्वंट. हा काय असणार आहे आपला सॉल्वंट. सो दिस इज अ सोल्युशन. मग हे काय झालं, एक प्रकारचं सोल्युशन की ज्याच्यामध्ये सोल्यूट पण आहे सॉल्वंट पण आहे. फक्त दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की सोल्यूट नॉन होलाटाईल आहे, सॉल्वंट होलाटाईल आहे. ओके, सो हा जो सॉल्वंट आहे, सॉल्वंट सुद्धा वेपर फॉर्म करेल. ओके, सॉल्वंटने वेपर फॉर्म केल्यानंतर त्या सोल्युशनवरती काहीतरी प्रेशर पडेल, अँड दॅट प्रेशर इज नथिंग बट अ वेपर प्रेशर ऑफ दॅट सोल्युशन. त्या सोल्युशनचं ते काय असेल, वेपर प्रेशर असेल, विच इज इंडिकेटेड बाय अ P1. आपण ते कशाने इंडिकेट केलंय, P1 ने. आय एम नॉट हिअर डिनोटिंग अ नॉट. मी इथे 0 दाखवत नाहीये. का नाही दाखवते, बिकॉज इट इज नॉट अ प्युअर. तो प्युअर नाही, कारण की मिक्सचर आहे, ते सोल्यूट आणि सॉल्वंटचं मिक्सचर आहे, म्हणून आपण इथे 0 दाखवत नाही. इथे प्युअरली सॉल्वंट होता म्हणून आपण 0 दाखवलेला होता. ओके, सो आता जर मी एकदम सिंपल जनरल क्वेश्चन आपल्या पुढे येतो की कोणाचं वेपर प्रेशर जास्त असेल. एकदम इझी आहे, राईट. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर होलाटाईल सॉल्वंट इज ऑलवेज हायर दॅन दॅट ऑफ द सोल्युशन. या सॉल्वंटचं वेपर प्रेशर जास्त असेल ॲज कम्पेअर टू सोल्युशन. याला रिझन क्लिअर करतो तुम्हाला. बघा, ज्यावेळेस आपण प्युअर सॉल्वंट घेतला, सॉल्वंट घेतल्यानंतर या सॉल्वंटच्या सरफेसवरती फक्त आणि फक्त सॉल्वंटचेच मॉलिक्युल्स होते. म्हणजे पूर्ण सरफेस एरिया अवेलेबल होता. कशासाठी रे, वेपर्स फॉर्म करण्यासाठी. म्हणून लार्ज अमाऊंट ऑफ वेपर तिथे क्रिएट झाले. बट इन केस ऑफ सोल्युशन काही सरफेस एरिया या नॉन होलाटाईल सोल्यूटने ऑक्युपाय केला. सो काही सरफेस एरिया नॉन होलाटाईल सोल्यूटने ऑक्युपाय केल्यामुळे त्यांनी ते वेपर्स क्रिएट केले नाही. मग जे काही वेपर्स क्रिएट झाले ते फक्त आणि फक्त कोणाचे होते, सॉल्वंटचे होते. मग इथे वेपर्स कमी क्रिएट झाले. वेपर्स कमी क्रिएट झाले याचा अर्थ तिथे वेपर प्रेशर सुद्धा कसं होतं, कमी होतं. मग मी असं सांगू शकतो की द वेपर प्रेशर ऑफ प्युअर होलाटाईल सॉल्वंट इज हायर दॅन दॅट ऑफ इट्स सोल्युशन. त्याच्या सोल्युशनपेक्षा त्याचा प्युअरचं वेपर प्रेशर जास्त असतं. मग आपण असं इंडिकेट करू शकतो. बघा, P01 इज ग्रेटर दॅन P1. आणि या दोघांमधला जो काही डिफरन्स असेल हा कोणामुळे अराईज झाला, नॉन होलाटाईल सोल्यूटमुळे. आता जर क्वेश्चन असा विचारला की या नॉन होलाटाईल सोल्यूटची क्वांटिटी मी वाढवली, दॅट इज नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स मी जर इन्क्रीज करतोय, तर हा सरफेस एरिया जास्त ऑक्युपाय होईल आणि वेपर प्रेशर अजून कमी होईल. So that is lowering of vapor pressure is depend upon the amount of solute or amount of number of solute particle present in the solution. Hence the lowering of vapor pressure is called an colligative property. म्हणून आपण तिला काय म्हटलं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि हे लोअरिंग होणं डिपेंड करत होतं सोल्युशन मध्ये असलेल्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती. ओके, सो वी सिम्पली सेज दॅट द प्युअर
व्होलाटाईल सॉल्व्हंटचं जे वेपर प्रेशर आहे इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सोल्युशन. आणि या दोघांमधला जो काही डिफरन्स असेल दॅट इज नथिंग बट अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इट इज इंडिकेटेड बाय डेल्टा पी. आता बघा मी तुम्हाला इथे काय दाखवलं. सो डेल्टा पी इज नथिंग बट अ डिफरन्स ऑफ दॅट टू क्वांटिटीज, दॅट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर व्होलाटाईल सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच काय डेल्टा पी. अँड डेल्टा पी इज नथिंग बट अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. चला आपण आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरच्या काही रिलेटेड टर्म्स आहेत त्या आपण बघूया. ओके. So friends, our next term is relative lowering of vapor pressure. So what is mean by relative lowering of vapor pressure? आपण आत्ताच बघा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची फायनल एक्सप्रेशन मिळवलं होतं. ते एक्सप्रेशन होतं दॅट इज डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट वन x2. याच्यावरून आपण असं क्लिअर केलं होतं की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डिपेंड अपॉन द x2. x2 इज नथिंग बट अ नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल इन द सोल्युशन. म्हणून आपण याला म्हटलं होतं की x2 हा नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर डिपेंड करतो. याचा अर्थ हा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. सो नेक्स्ट टर्म आहे दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मीन्स व्हॉट की आपण रिलेशन लावणार आहोत. रिलेशन कसं लावायचं ते एकदम सिम्पल आहे. हा जो P01 आहे हा इकडे डिवाइडला आला. सो डिवाइडला आल्यानंतर दिस टर्म इज कॉल्ड एन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. या टर्मला काय म्हणणार आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता ही टर्म तुम्हाला डिफाईन करायची. किती सिम्पल आहे डिफाईन करायला बघा. इट इज अ रेशो. हा काय एक प्रकारचा रेशो. सो आपण असं सिम्पल म्हणू शकतो रेशो ऑफ. इट इज अ रेशो ऑफ कसला कसला रेशो आहे बघा. इट इज अ रेशो ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इट इज अ रेशो ऑफ लोअरिंग ऑफ vapor pressure. It is a ratio of lowering of vapor pressure to what is this vapor pressure of pure solvent. Vapor pressure of pure solvent. Lowering of vapor pressure to the वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट या दोघांचा रेशो म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विच इज इक्वल टू द x2. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दिस रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज ऑल्सो डिपेंड अपॉन द x2. म्हणजे हे सुद्धा तुम्ही सांगू शकतात की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज ऑल्सो अन अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो आपण इथे एक स्टेटमेंट लिहितोय बघा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज ऑल्सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. So always remember रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सुद्धा एक प्रकारची काय रे तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. सो दिस इज अन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो डेफिनेशन तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे आणि त्याबद्दल एक स्टेटमेंट आहे दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज ऑल्सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. या स्टेटमेंटला अजून एकदा सिंपल फॉर्म मध्ये असं लिहिलं जातं बघा डेल्टा पी इज अपॉन P01 इज इक्वल टू x2 विच इज ऑल्सो इक्वल टू डेल्टा पी म्हणजेच काय रे तर डेल्टा पी म्हणजे P01 मायनस P1 अपॉन P01. बघा आपण सुरुवातीला हे इक्वेशन फाइंड आउट केलं डेल्टा पी इज इक्वल टू P01 मायनस P1 अपॉन P01 इज इक्वल टू P1. दिस इज ऑल्सो अ रिलेशन ऑफ अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विथ द मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. ओके चला आपण आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया. सो फ्रेंड्स या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीशी रिलेटेड असलेला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो एक्झाममध्ये विचारला जातो दॅट इज रिलेशन बिटवीन द मोलर मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आपल्याला असं विचारलं जातं की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलर मास ऑफ सोल्यूटरचं रिलेशन दाखवा. सो तुम्हाला इथून रिलेशन लिहायचं असतं. सो रिलेशन कसं आहे बघा आपण आताच डिफाईन केलं दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विच इज इक्वल टू द x2. करेक्ट. बघा आता या इक्वेशन मध्ये आपल्याला चेंजेस करून आपल्याला फायनल रिलेशन मिळवायचं. कसं रिलेशन बनणार बघा डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू x2. x2 इज नथिंग बट अ मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. x2 कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कसा आहे तर x2 इज नथिंग बट अ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट विच इज कॅल्क्युलेटेड बाय द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स. कसं फाइंड आउट करणार बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन या दोघांचा रेशो म्हणजेच काय x2 असतो आपला. ओके सो x2 आपण अशा वेळेने कॅल्क्युलेट करणार. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर फॉर अ डायल्यूट सोल्युशन जर आपण असं कन्सिडर केलं की घेतलेलं सोल्युशन हे डायल्यूट आहे तर डायल्यूट आहे याचा अर्थ काय रे तर त्या सोल्युशनमध्ये असलेली सोल्यूटची क्वांटिटी खूप कमी सोल्यूट टू
सोल्यूट याची क्वांटिटी खूप कमी आहे आणि सॉल्व्हंटची क्वांटिटी खूप जास्त आहे. म्हणजे आपण असं सांगू शकतो की नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट इट इज हायली ग्रेटर दॅन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूटपेक्षा सॉल्व्हंटची क्वांटिटी जास्त आहे. याचा अर्थ काय? N1 plus N2 which is nearly equal to N1, कारण की हा जो आपण N2 घेतला हा खूप 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 कमी आहे. सो वी कॅन निग्लेक्ट इट. आपण त्याला निग्लेक्ट केलं. सो व्हॉट वी गेट N1 plus N2 इज नियरली इक्वल टू 1. म्हणजे N1 plus N2 च्या जागी आपण N1 ही व्हॅल्यू पुट करणार. सो इन दिस इक्वेशन N1 plus N2 च्या जागेवर मी N1 पुट केलं. आपल्याला हे इक्वेशन असं मिळालं. हे डेल्टा P इज इक्वल टू P01 विच इज इक्वल टू N2 अपॉन N1. So what is N2 and N1? N2 is the number of moles of solute, N1 is the number of moles of solvent. हा कसा कॅल्क्युलेट करायचा? यासाठी पण सिंपल फॉर्म्युला आहे. दॅट इज वेट ऑफ अ सोल्यूट टू द मोलर मास ऑफ अ सोल्यूट. सोल्यूटचं वेट आणि त्याच्या मोलर मासचं वेट या दोघांचा रेशो घेतला तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मिळतात. तसंच नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट सुद्धा मिळतात. वेट ऑफ अ सॉल्व्हंट टू द मोलर मास ऑफ अ सॉल्व्हंट. सोल्युशनमध्ये त्या सॉल्व्हंटचं मोलर मास आणि त्याचा वेट दोघांचा रेशो घेतला की तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट सुद्धा मिळतात. N1 आणि N2 ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली. मी N2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. N2 ची व्हॅल्यू आली W2 अपॉन M2 W2 अपॉन M2 आणि N1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली W1 अपॉन M1. त्याचा रेसिप्रोकल होणार. सो M1 अपॉन W1. सो दिस इज अवर फायनल इक्वेशन. हे आपलं फायनल इक्वेशन आहे. तर वी शोज अस द रिलेशन बिटवीन द मोलर मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. स्पेसिफिकली दाखवायचं झालं तर दिस इज अवर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड दिस इज द मोलर मास ऑफ अ सोल्यूट. मग आपण हे स्पेसिफिकली कसं दाखवणार बघा. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मोलर मास ऑफ अ सोल्यूट. सो दिस इज द रिलेशन बिटवीन द मोलर मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इथपर्यंत तुम्हाला एक्झामला 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे.